पश्चिम बंगालसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। पश्चिम बंगालचं भविष्य आज 142 मतदारसंघातील सुमारे 3,21,00,000 मतदार ठरवणार आहेत। 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं होतं आणि त्यावेळेस 152 जागांसाठी मतदान झालं। त्यावेळी 92% इतकं विक्रमी मतदान झालं। त्यामुळे आज होणाऱ्या मतदानाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। दीदी विरुद्ध भाजपचे सुवेंदू दादा अशी काटेकी टक्कर आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते। आणि आजच्या ज्या 142 जागा आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या जागांविषयी आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। दुसऱ्या टप्प्यातील 142 जागा या भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। या 142 जागांसाठी तृणमूलने आणि काँग्रेसने आपापले उमेदवार मैदानात उतरवलेत, तर दुसरीकडे भाजपचे 141 उमेदवार हे मैदानात आहेत। दुसऱ्या टप्प्यातील हे जे मतदारसंघ आहेत ते तृणमूल काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण यापैकी बऱ्याच मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे। दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा, हावडा, नादिया, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, पूर्व वर्धमान, पश्चिम वर्धमान हे महत्त्वाचे जिल्हे आहेत। उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगो, बगदा, बशीरहाट, पानीहाटी, स्वरूपनगर तसंच दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज आणि संदेशखाली हे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असे भाग आहेत। या ठिकाणी आधीच्या निवडणुकीत म्हणजे 2021च्या निवडणुकीत भाजपला काहीही यश मिळालं नव्हतं। बांगलादेशला लागून असलेल्या या भागांमध्ये यंदा भाजपने आपली जोरदार ताकद पणाला लावली। पश्चिम बंगालमधील एका जागेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण या जागेवर दीदी यांच्या समोर भाजपचे दादा यांचं आव्हान आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते असलेले सुवेंदू अधिकारी यांच्यात भवानीपूर या मतदारसंघात थेट लढत आहे। 2021च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता। मात्र सुवेंदू अधिकारी पहिल्यांदाच भवानीपूर मतदारसंघात आपलं नशीब आजमावतायत। 15 वर्षांची सत्ता वाचवण्यासाठी उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या समोर सुवेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे। भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी ही लढत आहे आणि ही लढत वाटते तितकी सोपी नाहीये। आता या मतदारसंघातली लोकसंख्या कशी आहे हे जरा पाहूया। याला मिनी इंडिया असं म्हटलं जातं। इथे 42% बंगाली हिंदू आहेत, तर 34% गैर बंगाली हिंदू आहेत आणि 24% मुस्लिम लोकसंख्येबरोबरच गुजराती, पंजाबी, शीख, मारवाडी, जैन आणि स्थलांतरित लोक इथे राहतात। त्यामुळेच याला मिनी इंडिया असं ओळखलं जातं। आता इथल्या हिंदूंची मतं ही निर्णायक ठरणार आहेत आणि आलेल्या बातम्यांनुसार भवानीपूर मतदारसंघात हिंदू मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केलंय। भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो, पण त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे। अनेक पत्रकारांनी असं सांगितलंय की तिथल्या लोकांनी ऑन कॅमेरा असं सांगितलं की ममता दीदी सत्तेत आल्या पाहिजे, आम्हाला त्याच हव्यात। पण कॅमेऱ्याच्या मागे तेच लोक असे बोललेत की आम्हाला ममता दीदी सत्तेत नकोय आणि आम्ही हे ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, कारण आम्हाला या भागात राहायचंय आणि आम्ही असं बोललो तर आम्हाला त्रास होईल। त्यांच्या उत्तरातच ते कोणाला मत देणार किंवा त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला स्पष्ट होतं। थोडक्यात ममता दीदींच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या विरोधात वातावरण आहे, पण ही नाराजी मतपेटीत किती उतरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा या मालिकेतली अभिनेत्री रुपाली गांगुली हिने सुद्धा तिचं मत व्यक्त केलंय आणि ती असं म्हणाली की तृणमूलच्या राज्यात अनेक हिंदू मतदार मतदान करत नव्हते, मतदानाला बाहेर पडायला सुद्धा ते घाबरायचे। माझं कुटुंब सुद्धा मतदानाला जायचं नाही, कारण त्यांना अशी भीती वाटायची की जर आपण भाजपला मत दिलं आणि हे जर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना कळलं तर ते गुंड घरात घुसून मारतील आणि आपल्या घरातल्या मुलींना त्रास देतील। बंगालच्या विकासासाठी, तिथल्या महिला सुरक्षिततेसाठी सत्ता बदल गरजेचा आहे असं तिने मत व्यक्त केलंय आणि ही भावना पश्चिम बंगालमधल्या अनेक हिंदूंची आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत आणि गेल्या काही निवडणुकांपासून महिला मतदार काय जादू करू शकतात हे आपण पाहिलंय। एक महिला मुख्यमंत्री असूनही तिथल्या महिला त्यांच्या विरोधात उभ्या आहेत।
ममता दीदींच्या 15 वर्षांच्या सत्तेच्या काळात महिला सुरक्षा वाऱ्यावर होती. हिंदू महिलांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. केसेस दाखल केल्या तरी सुद्धा गुन्हेगाराला वाचवलं जात होतं. संदेशखाली येथील महिला अत्याचार प्रकरण, मुर्शिदाबादची दंगल, आरजीकर मेडिकल कॉलेज मधला बलात्कार आणि हत्या प्रकरण, यावरून पश्चिम बंगालमध्ये महिलांची अवस्था किती बिकट होती हे स्पष्ट होतं. ममता दीदींच्या या सगळ्या दमनशाही विरोधात कोलकात्यातील आरजीकर मेडिकल कॉलेज बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेची आई म्हणजे रत्ना देवनाथ या भाजपकडून पानीहाटी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. आपल्या दिवंगत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत असं त्यांनी सांगितलंय. बंगालमधील प्रत्येक मुलीच्या न्यायासाठी आपण राजकारणात उतरलो आहोत असं सुद्धा त्या म्हणाल्या. आणि महिला वर्गातून त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळते आणि त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत. एका आईची आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठीची ही लढाई आहे. दुसरीकडे संदेशखाली येथील महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या रेखा पात्रा यांना भाजपकडून हिंगलगंज या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. थोडक्यात काय तर पश्चिम बंगालमधली लढाई ही फक्त राजकीय लढाई नाहीये, तर एका आईची, बहिणीची, मुलीची, प्रत्येक स्त्रीची सुरक्षिततेसाठीची आणि स्वतःवर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळावा यासाठीची ही लढाई आहे. 15 वर्ष एक महिला मुख्यमंत्री असूनही तिथल्या महिलांना सुरक्षित वाटत नसेल, न्यायासाठी त्यांना झगडावं लागत असेल, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत असतील तर याहून दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाही. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे. पण 4 मे पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.